आज आपण माजलगाव तालुक्यातील एक जलाशयासंदर्भात आपण थोडं बोलणार आहोत आणि त्यामधले जे भोई समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर जे होणारे अत्याचार त्या संदर्भात आपण काही कव्हरेज करण्यासाठी एकदा या ठिकाणी आलेलो आहोत. आता जे झिंगाभोई मत्स्य व्यवसाय जे सहकारी संस्था आहे सावरगाव या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे त्या संस्थामार्फत सरकारकडून खूप काही निधी येत आहे आणि ते निधी जे भोई समाजाला ते निधी येत आहे आणि ते निधी सर्व जे संचालक मंडळ आहे ते झिंगाभोई मत्स्य व्यवसायाचे तेच फक्त गडप करत आहेत असं आरोप आपले जे जे भोई समाजाचे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं समाजसेवक सांगितलेलं आहे. त्याच संदर्भात आपण त्यांचे जे विचारणा करणार आहोत. साहेब, तुम्ही सांगितलेलं आहे की आता जे झिंगाभोई मत्स्य व्यवसाय जी एक संस्था आहे त्या संस्थामार्फत संस्थाला तुमच्या समाजासाठी सरकारमार्फत भरपूर निधी येत आहे. आता गेल्या गत वर्षीमध्ये नुकसान भरपाईसाठी 2,46,00,000 निधी देखील आलेला आहे असं आम्ही कागदपत्रावर पाहिलेलं आहे. ते खरं आहे का आणि तुमच्या समाजावर अत्याचार काय होत आहे ते सविस्तर सांगा. मी अंकुश रामभाऊ बलाया, राहणार जुने फुल पिंपळगाव. मच्छीमारावर 1988 झिंगाभोई सहकारी संस्था स्थापन झालेली असल्याबद्दल 2013-14 मध्ये आमच्यावर वाळूमाफी ठेकेदार अशी संस्थेला काही इतर संस्थेला ठेका दिलेला होता शासनाने, परंतु आमच्यावर अत्याचार चाललेला मच्छीमारावर हे शासनाने लक्षात घेऊन सर्व गोरगरीब मच्छीमार व्यवस्थित मासेमारी करून उपजीविका भागन म्हणून ह्या हेतून 7,30,000चा टेंडर मत्स्यालय आयुक्तामधून तुम्हाला सांगतो मी 2020 ते 25 पर्यंत दिलेला असताना 2022 ते 23 मध्ये अतिवृष्टी झाली बीड जिल्ह्यात, महाराष्ट्र बीड इथे. तर मग मच्छीमाराला सगळा पसारा त्यांचा संसार म्हणजे जाळे, होडी, काही खाया प्यायचे भांडे, बासनं, कपडे लत्ते त्यांचे वाहून गेलेले होते. अचानक रात्रीला पाणी नदीला पूर आल्यामुळं त्यांचा 2022 मध्ये 23 मध्ये म्हणजे 22 जूनला समजा अतिवृष्टी झाल्यामुळं काय झालं, पाणी भरपूर रात्रोत आल्यामुळे ह्या मच्छीमारांचा आमचा सगळा पोट भरण्याचा पसारा वाहून गेला साहेब. म्हणून मी संघर्ष केला. 2022 मध्ये मत्स्यालय आयुक्ताला गेलो, पत्र दिलं की बाबा आमच्या मच्छीमारांना काहीतरी शासनाने अनुदान द्यावा, जसं शेतकऱ्याला अनुदान अतिवृष्टी झाल्यावर मिळतंय त्या पद्धतीने आमचा गरीब मच्छीमार कहार, भोई, भील, परदेशी भोई हा आमचा माजलगाव जलाशयावर साधारणतः 2 ते 3 हजार कुटुंब जगतंय. परंतु मच्छीमारी झिंगाभोई सहकारी संस्थेला ठेका दिल्याबद्दल 2,46,00,000 रुपये हे अनुदान वरून आलेलं हे तर संचालक मंडळाने आणि चेअरमन सचिवनी हे गडप केलं. त्यानंतर मग मी उपिशनला बसायचे प्रयत्न केले. उपिशनला 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मी 10 तारखेला बीडला उपिशनला बसलो. उपिशनला बसायच्या आधी त्यांनी मला 8 तारखेला माझ्यावर काही महिला व काही पुरुष त्या चेअरमननी गुंड लोक सोडून माझ्यावर हमला केला. त्याची सुद्धा व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडे 11 सेकंडची. कारण कसं की याला जर मारलं तर मग बाकीचे काही लोक काही बोलू शकत नाहीत. ह्या लोकांना तुम्हाला क्रेडिट कार्ड देतो, हे देतो, ते देतो म्हणून कोऱ्या कागदावर सह्या नेऊन लोकांची फसवेगिरी झालेली. आणि माझं मत एवढंच आहे की 2020 पासून टेंडर जी दिलंय झिंगाभोईला तर ह्या पदाधिकारी जे आहेत चेअरमन, सचिव, यांचे संचालक मंडळ यांची इस्टेट ही शासनाने चेक करण्यात यावं. कारण कसं की यांची मागं पोरोपोटी होती किती आणि झिंगाभोईला ठेका दिल्यापासून पोरोपोटी झाली किती. म्हणून शासनाने माझं मत आहे की मुंबई मंत्रालयामधून CBI चौकशी लावून यांची सखोल चौकशी करण्यात यावं. कारण कसं की यांच्यावर जर गुन्हेगार दिसले तर यांना तात्काळ निलंबित करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा एवढं मी सांगतो. आता तुम्ही सांगितलेलं की 2,46,00,000 रुपये निधी आलेला होता आपल्या समाजासाठी, भोई समाजासाठी, पण त्यांचं असं उत्तर आलं, आम्ही त्यांच्या देखील एक संभाषण केलेलं होता. तर त्यांनी म्हणले की आम्ही जे तळं आहे तळ्यामध्ये आम्ही मत्स्याचे आम्ही बी वगैरे सोडलेले आहे, त्यांनी सर्व खर्च जे केलेला खर्च दाखविलेला आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगू? आता माझं मत आहे सर, आता कागदपत्र त्यांनी काय केले, 1 कोटीचं बी सोडलं म्हणून शासनाला कागदपत्र 1,54,00,000 बी सोडलं म्हणून असं दाखवतेत. खाद्य 25 लाखाचं टाकलं म्हणतात, पण आमची रिअल शिल्प काय असन ती समोरासमोर. आता तुम्हाला मीडियावाले साहेब लोकांना कशामुळे बोलले की आता आम्ही जाळं टाकणार त्याच्यामध्ये शासकीय बी कमीत कमी 10 किलो जर बी आलं तर आम्हाला लबाड ठरवा, आणि 10 किलो बी जर नाही आलं तर याच्यात 100% घोटाळा केलाय असं निश्चित आहे. मूर्ती साठ्यामध्ये पाणी आलेलं आहे, पाणी काय पांगलेलं नाही. इथं 1 कोटीचं जर 1 कोटी बी जर म्हणलं तर आज कमीत कमी 50-60 किलो एका डावाला बी यायला पाहिजे. पण साहेब 5 किलो सुद्धा याच्यात बी येणार नाही. मी प्रक्रिया तुम्हाला राबवून दाखवतो. हे सर्व एकदऱ्याचा मच्छीमार जाळे ओढून तुम्हाला दाखवणार की आमची उपजीविका भागवायची कशी, आणि याच्यात मालच नाही. म्हणून मी केंद्र सरकारात गेलो, साहेबाची मत्स्यालय त्याची विनंती केली मुंबईला जाऊन
की माझा समाज सगळा स्थलांतर झालाय, हातबल झालाय. काही समाजाचा माझ्यापाशी असा प्रश्न येत होता की आम्ही आत्महत्या करावं का काय, जगावं कसं. रोजाला हाताला रोज नाही, मासे जर धरायला गेलं तर मासे नाहीत. दुष्काळ बीड जिल्ह्यामध्ये पडल्यामुळे असलेली गंभीर परिस्थिती झाल्यामुळे मग साहेबाला मी विनंती केली, वेळोवेळी पत्र दिले. आता त्यांना 1,08,000 रुपये कर्ज उपलब्ध SBI मार्फत त्यांना उपलब्ध करून द्यावे. कारण का की काहीतरी भाग भांडवल घेऊन कुठतरी उपजीविका भागवते. ह्या हेतून मी त्यांचं आता कार्य करालोय. मी महाराष्ट्र प्रदेश मंत्री, भारतीय मच्छीमार समाज संघटनेचं ह्या नात्याने, कार समाज संघटनेचा महाराष्ट्र सचिव ह्या नात्याने मी त्यांचं कार्य करतोय. आजपर्यंत समाजसेवा करतोय. सोडे पण नाही इतकं हा. नाहीये. हा, सोडे पण इतकं नाहीये. व काहीतरी समज काढी समज फक्त लोक समज काढी. उगा 2-3 10-5 डबे आणायचे सोडायचे, आम्ही बी सोड म्हणायचं. गावातले पोलीस पाटील हे समज धरून सांगायचं नसतं. आता काही त्यांनी सुद्धा केलेलं नाही. नुसते 15-15 हजार जमा करायचे, भरा नाही तर केस करू. 15,000 कशाचे जमा करायचे? ठेका भरा म्हणते तळ्याचा आमचा. तळ्याचे ठेका भरा. मासेमारीचे पैसे भरा म्हणते. अच्छा, एकूण किती भुई समाज आहे संपूर्ण? एकूण इथे किती असेल आकडा अंदाजे? 100 होईल नाही तर इथं एक शंभर एक संपूर्ण अख्ख्या समजा तळ्याच्या ह्याच्यामध्ये 4 हजार जायचं ना, 3-4 हजार. 4,000. आता तुम्ही हे बघू शकता की 4,000 आकडा म्हणल्यावर पर हेड 15,000 आणि हे आकडा आपला डोक्याच्या बाहेर आहे. आणि दुसरी गोष्ट का जे त्यांच्या ह्या भोई समाजासाठी जे निधी येत आहे, जसे की त्यांचं नुकसान झालेलं असो या अतिवृष्टीमध्ये काही त्यांचे घरं वगैरे उद्ध्वस्त झालेलं, त्याच्यासाठी जे निधी येत आहे हे निधी यांना अद्याप काही भेटलेलं नाही आहे. आणि त्यांनी असं देखील सांगितलेलं जे त्यांनी मासे जे सोडलेले होते त्याला खाद्यासाठी देखील त्यांनी 25-24 लाखाचा काहीतरी खाद्य आणून टाकलेलं असं देखील त्याच्यामध्ये पत्रामध्ये आहे. ते त्याच्यावर काय सांगू शकता? आता तुम्हाला कळलं ना, आम्ही डाव हरतो. हा. डाव हरल्यानंतर बघा तुम्ही स्वतः आणि मग सांगा आम्हाला मासे आहे की आहे काय नाही. तुम्हाला तेवढंच कळलं ना, आम्हाला काय करणार त्याला. आम्ही तर बसून बाहेर बसलो आम्ही. आता सोडल्यानंतर तुम्ही बघा स्वतः. तेच आपण नक्कीच ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की ह्या तलावामध्ये नक्कीच बी 1,46 लाखाचा सोडलेलं आहे की नाही आहे ते आपण ते पाहणार तर आहोत. काही संबंधित अजून काही इथले भोई समाजाचे लोक आहेत, आपण त्या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत. हे तर आता तुम्हाला जे अनुदान येते समजा शासनामार्फत ते तुम्हाला त्याचा लाभ भेटतंय का? लाभ देत नाही आम्हाला चेअरमन. कोण चेअरमन कोण आहे इथले? काही चेअरमन ज्ञानोबा कचरे ज्ञानोबा कचरे आणि उत्तम गटे. अच्छा, तर तुमच्या इकडे ते समजा चेअरमनच्या नात्याने तुमच्या इकडे काही तुमच्या वस्तीवर म्हणा कशावर ते भेट देतात का? या कसं काही तुम्ही- भेट द्यायला येते, धमकी देतात. धमकी ट्रॅक्टर जप्त करू, डाव जप्त करू, नाही तर केस करू. कशामुळे? हे पैसे नाही भरले 15-15 हजार पुन्हा जमा करतात, आमच्याकडून घेतात. अच्छा, हा, एक अशा तर धमक्या देतात. कोणतेही अनुदान ह्यांना हा. दिलेलं नाही नाहीये. तर मारून असे हा. गाठीत येत, कुठं गाठलं की मारीत येत. अच्छा, हा, असे धमकी देतात. तुम्ही हे बघू शकता की त्यांचं कसं एक ह्या भोई समाजावर खूप अत्याचार खूप अन्याय होत आहे. आणि एक तर ते जे आलेलं अनुदान तर काही देत नाहीत आणि यांच्याकडून परत 15-15 हजार रुपयाची मागणी करत आहेत असं ह्यांच्या खुलेआम जे भोई समाज लोक आहेत त्यांचा एक त्यांच्यावर आरोप होत आहे. आतमध्ये जे भोई समाज जे लोक आहेत ते जात आहेत, ते आता ते बघणार आहेत की आतमध्ये खरंच त्यांनी 1,54 लाखाचा बी आणून सोडलेला आहे की नाही. तेच बघण्यासाठी हे जे आपले भुई मामा आहेत ते आपल्या हुड्डीवर ते जाळे घेऊन आतमध्ये जात आहेत. आपण ते बघणार आहोत की चाचणी करण्यासाठी. तर बघू आपण नेमकं किती बी टाकलेलं आहे काय. आता हे तर तुम्ही तळ बघू शकता की हे संपूर्ण मृत साठ्यामध्ये आपला हे तलाव गेलेला आहे. हे माजलगाव जलाशय आहे. आता सध्या आम्ही एकदरा या ठिकाणी आलेलो आहोत तेच पाहण्यासाठी. असे आता काय बघू शकता की समोर एक तलाव आहे संपूर्ण मृत साठ्यामध्ये गेलेला आहे. ह्या ठिकाणी फक्त एक मासा फक्त उडालेला दिसला आहे. हे देवी छोटा मासा उडालेला दिसला आहे याच्यामध्ये. शासन नियमाप्रमाणे राहू काटला मिरगल सोडायला असं त्यांनी दाखवलं ऑडिट रिपोर्ट. कोणत्या जातीचे मासे राहू काटला मिरगल हे शासन नियमाप्रमाणे सोडायला सांगितलं. कतला मिरग ह्या नावाचे जे शासन नियमाप्रमाणे आहे ते ह्याच्यामध्ये सोडण्यात आलेले आहे असं सांगितलेलं आहे. आणि ते शासन निर्णयप्रमाणे आहेत की असे ह्या पद्धतीचे मासे सोडण्यात यावे असं देखील सांगितलेलं आहे. पण आता 98% जाळा आपल्या तलावाच्या बाहेर आलेला आहे. आता बघू शेवट किती मासे निघतात ह्यामध्ये. खरंच काय करायचं मग पाचशे घ्यायचे आता.
नुसता गाळ येतो गाळ. पूर्ण हे बघू शकता की जे हे भोई समाजावर किती हे केलेलं अत्याचार होत आहे. आपल्याला फक्त हे बघा, एक मासा नाही जवळपास माजलगाव धरणात सोडायला फक्त 2 मासे उडाले, झालं, जाळं निघलं. दाखवा सारखा बाजून त्यांना दाखवा. हे तुम्ही बघू शकता की संपूर्ण जाळं त्या ठिकाणी बाहेर आले. फक्त एक मासा उडालेला दिसत आहे आपल्याला समोर. आणि हे या सगळे सांगा. झिंगा आहे, ते बी मासा नाही, झिंगा आहे का? बारीक झिंगा, 0 झिंगा आलेला. फक्त ते बघू शकता की ते आपले जे बाजाऱ्या गावरान मासा आहे, गावरान शासनाचा. आता हे सांगा, आता 1 कोटीचे 63 लाख गेले कुठं? शासनाने विचारायला पाहिजे ना. ध्यान दे. चेअरमनने शासनाला विचारायला पाहिजे ना. शासनाने चेअरमनला आता शासनाला विचारा पाहिजे का चेअरमनला विचारा पाहिजे? शासनाने चेअरमनला विचारायला पाहिजे ना. घेत नाहीत ना कोणी. शासनाने चेअरमनला विचारा पाहिजे की आता 1 कोटी 63 लाखाचे जे मासे सोडलेले होते ते गेले कुठं? बरोबर. आता हे तुम्ही बघू शकता की आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाळे टाकण्यापासून तर काढण्यापर्यंत सर्व जे अपडेट आहे, जे 20 ते 25 मिनिटाचे जे व्हिडिओ आहे, आम्ही संपूर्ण आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की आपण ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ एडिटिंग केलेला नाहीये. जे लाईव्ह आहे ते समोरासमोर दाखवलेलं आहे. जे भोई समाज जे अत्याचार होत आहे, आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे बघू शकता, संपूर्ण जाळं हे तलावामध्ये असं टाकण्यात आलेलं होता. त्याच्यामध्ये फक्त 1 मासा, ते बी गावरान मासा या जाळ्यामध्ये आढळून आलेला. आता 1 कोटी 63 लाखाचे मासे गेले कुठं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मासेच नाही तर खाद्य, जे 24 लाखाचे जे खाद्य टाकण्यात आलेलं होतं माशाला, ते कुणाला टाकण्यात आलेलं, ते एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळं